ठाणे रेल्वे स्टेशनवर पादचारी पुलासाठी गर्डर उभारणीचं काम केलं जाणार। या कामासाठी मध्य रेल्वेवर आज रात्री 6 तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक। आज रात्री 12 वाजल्यापासून पश्चिम रेल्वेवर 10 तासांचा ब्लॉक। गोरेगाव आणि कांदिवली स्टेशन दरम्यान अप आणि डाऊन धीम्या तर डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवरील ठाणे आणि कल्याण स्टेशन दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक। सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार। हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला आणि वाशी स्टेशन दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक। या काळात सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर ते वाशी अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द। मुंबईतल्या कोस्टल रोडवरची वाहतूक आजपासून आठवड्यातले 7ही दिवस सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत सुरू राहणार। मात्र कोस्टल रोडवर वाहनं थांबवण्यास तसंच छायाचित्र काढण्यास मनाई। ठाण्यातल्या घोडबंदर रस्त्यावरची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी टायर किलरचा प्रयोग होणार। यामुळे घोडबंदर रस्त्यावर उलट्या दिशेनं शिरणाऱ्या गाड्यांचं टायर पंक्चर होणार। ठाणे पालिकेचा निर्णय। म्हाडाच्या घरांसाठी 1,34,000हून अधिक अर्ज। 2030 घरांसाठी अर्जाची मुदत संपली। अर्ज आणि शुल्कापोटी 528 कोटी रुपये म्हाडाच्या तिजोरीत जमा। म्हाडानंतर आता सिडको ही घरांच्या किमती कमी करणार। सध्याच्या किमतींमध्ये 10% कपात। 5 ते 6 लाख रुपयांनी घरांच्या किमती कमी होणार। हिसारेतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच। उच्च न्यायालयानं व्यक्त केली तीव्र नाराजी। प्रकल्प राबवताना अधिकारांचं उल्लंघन। निकृष्ट दर्जाच्या बांधकामात राहण्यापेक्षा अतिक्रमण करून राहिलेलंच बरं, हायकोर्टाचं निरीक्षण। सोशल मीडियावरील पोस्टर्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमावलीतील दुरुस्ती घटनाबाह्य। हायकोर्टानं केलं स्पष्ट। सुधारित आयटी नियमावली हायकोर्टाकडून रद्द। लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये सोनं आणि चांदीच्या आकर्षक वस्तू अर्पण। वस्तूंचा 6 वाजता लिलाव होणार। लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये लिलाव आयोजित। लालबागच्या राजाला भाविकांनी अर्पण केलेल्या दानाची मोजदाद पूर्ण। गणेशोत्सवातील 10 दिवसात 5,65,90,000ची रोकड जमा। पंढरपूरच्या विठ्ठलाचा लाडू प्रसाद दिवसेंदिवस लोकप्रिय। गेल्या वर्षी 65 लाख लाडूंची विक्री झाल्याची माहिती। भंडाऱ्यात 15 ऑक्टोबरपासून व्याघ्र सफारीला सुरुवात होणार। वन विभागाच्या वेबसाईटवरनं करता येणार ऑनलाईन बुकिंग। विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यभरात 23 ते 28 सप्टेंबर या काळामध्ये दमदार पावसाची शक्यता। कमी दाबाच्या क्षेत्राची महाराष्ट्राच्या दिशेनं वाटचाल होण्याची शक्यता असल्यानं पावसाचा अंदाज। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीकडून गुन्ह्याची कबुली। वैद्यकीय तपासणी दरम्यान डॉक्टरांसमोर गुन्ह्यातील सहभाग केला मान्य। डॉक्टर, शाळा कर्मचारी, फॉरेन्सिक अधिकाऱ्यांसह 20 जणांची साक्ष। मुंबईत 218 ठिकाणांवर नवीन मतदान केंद्र। मुंबईतल्या मतदान केंद्रांची संख्या आता 10,111 वर। एका मतदान केंद्राशी सरासरी 1500 ऐवजी 1200च मतदार जोडणार। राज्यामध्ये 10 ऑक्टोबर नंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता। हरियाणा, जम्मू काश्मीरच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच महाराष्ट्राच्या निवडणुकीची घोषणा होणार। निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू। बावीस सप्टेंबरला होणारी मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित। शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत निवडणूक स्थगित करण्यात आल्याचं परिपत्रक मुंबई विद्यापीठाकडून जारी। सिनेट निवडणूक स्थगित करणं हा मुंबई विद्यापीठातल्या पदवीधरांचा अपमान। अचानकपणे निवडणूक रद्द करणं अन्यायकारक। या विरोधात राज्यपालांकडे दाद मागणार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची भूमिका।
महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक. विदर्भातल्या विधानसभा जागांवर चर्चा होणार. पहिल्या टप्प्यातील जागा वाटपाची चर्चा जवळपास पूर्ण होणार. महाविकास आघाडीची जवळपास 80% जागा वाटपाची चर्चा पूर्ण. विदर्भ सोडून महाराष्ट्रातील उर्वरित जागा वाटपाची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. एकशे 20 ते 130 जागांवर महाविकास आघाडीतल्या पक्षांमध्ये सहमती. तिढा असलेल्या जागांवर दुसऱ्या टप्प्यामध्ये चर्चा करणार. विश्वसनीय सूत्रांची माहिती. ठाकरे गटामुळेच लोकसभेला काँग्रेसच्या जागा वाढल्या. खासदार संजय राऊतांचा मोठा दावा. तर आमच्या जागा एकमेकांमुळे वाढल्या. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचं राऊतांना प्रत्युत्तर. राज्यामध्ये निवडणुकीपूर्वी भाजपकडून 13 बाहेरच्या नेत्यांना दिली जबाबदारी. हे नेते प्रत्येक जागेवर भाजपची रणनीती बनवणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आमदाराचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई करा. आमदार सतीश चव्हाणांची मागणी. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या वरळी व्हिजन या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार. आमदार आदित्य ठाकरेंनाही कार्यक्रमाचं निमंत्रण. आदित्य ठाकरे या सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही याचीच उत्सुकता. राजाविरुद्ध कितीही बोललं तरी राजानं सहन करावं. टीका सहन करणं हीच राजाची सर्वात मोठी परीक्षा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. तर विश्वगुरू व्हायचं तर शिवरायांसारखे धर्मनिरपेक्ष व्हा असाही सल्ला. विधानसभा निवडणुकीआधी घड्याळ चिन्हाचा निर्णय घ्या. घड्याळ चिन्हाचा एकाच गटाला फायदा व्हायला नको. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची सुप्रीम कोर्टाला विनंती. शरद पवारांचा 23 आणि 24 तारखेला कोकण दौरा. चिपळूणमधील सावरकर मैदानात पवारांची जाहीर सभा होणार. पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच शरद पवारांची कोकणात सभा. उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोकण दौऱ्यावर. चिपळूणमध्ये अजित पवारांची जाहीर सभा होणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 25 सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर. नाशिक दौऱ्यात अमित शहा उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेणार. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बैठकाही पार पडणार. अंतरवालीकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांना वडीगोद्रीमध्ये पोलिसांनी अडवलं. हाकेंच्या उपोषणस्थळी मोठा गोंधळ. मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी. देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांना दंगली घडवायच्या आहेत. काल झालेल्या वादावरनं मनोज जरांगेंचा गंभीर आरोप. आमच्यामुळे धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही. धनगर समाजानं आपल्या नेत्यांना समजावून सांगावं, नाहीतर आम्हाला तुमच्या विरोधात भूमिका घ्यावी लागेल. मनोज जरांगेंचा इशारा. शंभूराज देसाईंच्या फोननंतर मनोज जरांगे उपचार घेण्यास तयार. मध्यरात्री 2च्या दरम्यान जरांगेंनी उपचार घेतले. तब्येत खालावल्यानं जरांगेंना सलाईन लावलं. मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ रविवारी परभणी बंदची हाक. सरकार जरांगेंकडे दुर्लक्ष करत असल्यानं बंदचा निर्णय. व्यापाऱ्यांकडनं उद्या परभणी शहरासह जिल्हा बंद ठेवण्याचं आवाहन. जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्हा बंदची हाक. 4 दिवसांपासून अंतरवाली सराटीत आंदोलन सुरू. सगळे सोयरेच्या अधिसूचनेची तत्काळ अंमलबजावणी करण्यासह इतर मागण्यांसाठी जरांगेंचं आंदोलन. जरांगेंच्या समर्थनार्थ अहमदनगर सकल मराठा समाजाकडनं उपोषण. नगर तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू. भंडारा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा. किशोरी पेडणेकरांनी घेतला मतदारसंघाचा आढावा. भंडारा ही हक्काची जागा असून काँग्रेससाठी सोडणार नाही. पेडणेकरांचं कार्यकर्त्यांना आश्वासन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.